निलेश चव्हाणच्या घरी रात्री उशिरा पोलीस धडकले। बंदूक जप्त करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना बंदूक सापडलीच नाही। छापेमारी दरम्यान पोलिसांच्या हाती बंदूक लागलेली नाही। पोलिसांकडून निलेश चव्हाणचा लॅपटॉप हा जप्त करण्यात आलाय। वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावताना निलेशनं बंदूक वापरलेली होती। आमचे प्रतिनिधी अजिंक्य आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अजिंक्य, सध्याचे अपडेट्स। वृषाली बरोबर आहे। खरं तर वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाल्यानंतर तिचं 9 महिन्याचं बाळ जे आहे ते या निलेश रामचंद्र चव्हाण या व्यक्तीकडे होतं आणि हे बाळ घेण्यासाठी वैष्णवीचे जे कुटुंबीय आहे, कसपटे कुटुंबीय, हे त्याच्याकडे गेल्यानंतर या निलेश चव्हाणनं त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकवलं होतं आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निलेश चव्हाणवर कडक कारवाई करा असे आदेश दिलेले असले तरी निलेश चव्हाण जो आहे तो अद्याप फरार आहे। त्याच्या विरोधात वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे, मात्र तो पोलिसांच्या हाताला अजून देखील लागलेला नाहीये। जे निलेश चव्हाणचं कर्वेनगर भागातलं जे घर आहे त्या घरापाशी मी येऊन पोहोचलेला आहे। खरं तर हे गेट आहे आणि या गेटच्या आतमध्ये पोलिसांनी काल रात्री नोटीस चिकटवलेली आहे की तपासासाठी तुम्ही हजर राहा। मात्र निलेश चव्हाण जो आहे तो फरार झालेला आहे। एक नोटीस त्याच्या घराला देखील चिकटवलेली आहे, तर एक नोटीस त्याच्या भावाकडे दिल्याची पोलिसांकडून माहिती समजते। मात्र कसपटे कुटुंबियांना धमकवण्यासाठी जी बंदूक त्यांनी वापरली होती किंवा या गुन्ह्यात जी बंदूक वापरली ती पोलिसांना जप्त करायची आणि ती जप्त करण्यासाठी पोलिसांनी रात्री उशिरा या निलेश चव्हाणचं घर आणि ऑफिस, जे इथं ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी त्याचं घर आहे, या ठिकाणी पोलिसांनी रात्री उशिरा छापेमारी केलेली आहे आणि यामध्ये काही पोलिसांनी कागदपत्र आणि लॅपटॉप देखील जप्त केलेला आहे। मात्र निलेश चव्हाण फरारी आहे, त्याचा मोबाईल देखील त्याच्यासोबत आहे। मोबाईल देखील पोलिसांना सापडलेला नाही, कारण या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्याचा मोबाईल महत्त्वाचा असणार आहे, तो देखील सापडलेला नाही। आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी जी या गुन्ह्यामध्ये जी बंदूक वापरलेली आहे ती पोलिसांना जप्त करायची, ती बंदूक देखील अद्याप सापडलेली नाहीये। पोलिसांकडून त्याच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तपास घेतला जातोय असं देखील सांगितलं जातंय, मात्र तो अद्याप फरार आहे। आता निलेश चव्हाण नेमका आहे कुठे असा प्रश्न निर्माण होतोय, कारण की त्याचा लॅपटॉप जप्त केलेला आहे, कागदपत्र जप्त केलेले आहेत आणि या गुन्ह्यासंबंधीची माहिती जी आहे ती त्या लॅपटॉपमधून आणि त्याच्या मोबाईल फोनमधून मिळू शकते आणि निलेश चव्हाणला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना या लॅपटॉपचा मदत होऊ शकतो। मात्र त्याच्या घरी ठीक, धन्यवाद अजिंक्य दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।